तर सुरुवात करूया आपण सामन्याला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा आपण पाहतोय. होती सुरुवात. पहिलाच बॉल पंच केला गेला इनफिल्ड मध्ये अडवला गेला चेंडू आणि एकेरी धावेने सुरुवात आपण पाहतोय. पहिली धाव धावपटलावरती अंकित. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज सागरला. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सलामीची जोडी आपण पाहतोय मोरेश्वर आणि शाफिरला आपण पाहतो. सध्या स्ट्राईक वर शाफिर आहे. फटका चांगला आहे. अगदी समोर क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. विकेटचं पतन होत असताना चेलबाद या रोशन डिसूजा आपण लवकर या थोडं, कारण थोडी गडबड आमची देखील झाली. कारण सुरुवातीत आपण पाहतो पहिल्या बॉलवरती सिंगल आली ती मोरेश्वरच्या बॅट मधनं आणि त्यानंतर मात्र शाफिरची विकेट आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विश्वास दाखवला होता कडेगोलिवली गाव संघाचा कॅप्टन. तो मात्र इथे होतोय बाद. लागणारा हा पहिला धक्का. शाफिर बॅक टू द पवेलियन. हा झेल स्वीकारला आणि सागरच्या खात्यामध्ये ही पहिली विकेट आपण पाहतो. अवघ्या 1 आकड्यावरती लागणारा पहिला धक्का तो बॅटिंग करताना गावदेवी क्रिकेट संघ कडे गोळीला. सध्या स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो रोहित भालेराव अर्थातच किडनीला. आणि एक सुंदर दृश्य आपण पाहतोय पुन्हा एकदा सलग तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच वंदे भारत ट्रेन आपल्याला पाहायला मिळते. शिर्डी पर्यंतचा प्रवास आपण तिथे करू शकता, पण विजय रथावरचा प्रवास इथे कोण करेल? व्हाईट बॉल. वंदे भारत शिर्डीचा प्रवास तुम्ही कराल, पण या स्पर्धेमध्ये विजयाचा प्रवास तुमचा कसा असेल गोष्टीला आता सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल. पुन्हा एकदा रोशनजी डिसूजा आमच्या समावेश जोडले जात आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये सलग 3 दिवस चांगली भूमिका राहिली. बॅटची बाहेरची कडा. थर्डमॅनला बॉल. किडनी सांगता धाव होणार नाही. या व्यावसायिक स्तरावरती रोहित भालेरावला भरपूर मोठी मागणी आहे. आज बॅटर आणि आयकॉन म्हणून बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आपण त्याला पाहिलंय. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये कडे गोलिवली संघाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हायलाइट करण्याचं काम त्यानं जरूर केलं. व्यावसायिक स्तरावरती एक वेगळी चर्चा राहिली आहे किडनीची, पण आता गावाकडनं खेळताना बघा इथे फुल टॉस होता, पूर्णतः मिस केला. डॉट बॉल. सहसा किडनीला आपण पाहतो की अटॅकिंग क्रिकेट खेळताना की तशी ती ओळख असं, पण सध्या थोडा संयमी खेळ दाखवतो. कारण केतन म्हात्रे सारखा फलंदाजाला आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये दबाव, म्हणजे त्याने स्वतःने वक्तव्य केलं होतं की जेव्हा मी ओपन क्रिकेट खेळतो, म्हणजे जेव्हा शहरी गटात किंवा खुल्या गटातून क्रिकेट खेळतो तेव्हा माझ्यावरती कोणताही दबाव नाही. व्हाईट बॉल. तेव्हा त्याच्यावरती काही दबाव नाही, कारण त्याला माहिती आहे की त्यानंतर मागे सर्व 12 खेळाडू आहेत. आणि या दरम्यान आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय डॉक्टर रमेश तिवारी साहेब यांचं शुभागमन होत आहे. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आपण चर्चा करत होतो केतन म्हात्रेची की त्याला मात्र खुल्या गटातून क्रिकेट खेळतो, ओपन क्रिकेट खेळताना कोणताही दबाव नसतो, पण ग्रामीण क्रिकेट खेळताना एक वेगळा दबाव आहे. कारण ग्रामीण क्रिकेट आपल्या गावाची अस्मिता पणाला लागलेली असते आणि त्या गावासाठी खेळताना इथे मात्र आपण पाहतोय हलकासा आतून आलाय चेंडू आणि अंपायर सांगतात की इट्स अ फायर डिलिव्हरी. रोहित भालेरावला बाहेर गोलंदाजी केली जाते, म्हणजे त्याचा फुटवर्कचा वापर थोडा आता कमी आढळतो. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय बॉडी लाईन पासून दूर ठेवण्यात येतं. आणि ग्रामीण क्रिकेट हा स्वतःमध्ये एक मोठा खेळ राहिला, त्याच्यामध्ये दबाव जास्त आहे, कारण प्रेक्षक तुम्हाला मोठे प्रश्न विचारतात, गावकरी तुमच्या सोबत येतात, अशा अपक्ष लावल्या जातात. बॅटची कडा. मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. रोहित भालेराव. किडनी बॅक टू द पवेलियन.
धाम आहे, श्रीरामजांचं नाव आहे, अशा रघुनंदनाला माझा प्रणाम आहे. जय श्रीराम सर्वांना. आणि पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सध्या आपण पाहिलं तर मिळाले विकेट किडनीला बाद केलंय, 3 चेंडू डॉट फेस केले आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती विकेट, म्हणजे जो ट्रॅप केला होता किडनीसाठी, जो पडल्याच्या नंतर ऑफस्टम्पच्या जे बाहेर चेंडू येत होते तो ट्रॅप होता किडनीसाठी. जाळं रचलं होतं तर त्या जाळ्यामध्ये सापडला. फायनली बराच काय शांत बसला होता पण त्यानंतर बॅट मध्ये टाकली आणि बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 3 चेंडू तर वेट केलं होतं, कदाचित 1 चेंडू अजून थांबला असता तर चित्र थोडस वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण सध्या आपण पाहिलं तर मोरेश्वर अद्यापही आहे पहिल्या क्रमांकावरती, जो बॅटिंग करत होता, आणि आता समीर आला चौथ्या क्रमांकावर. त्याचं कारण आपण पाहतो, शफीर आणि रोहित बास झालेला. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या हलकासा बाहेर ठेवण्यात आला. ऑफसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न वारंवार फसतो. यापूर्वी रोहित भालेरावला असंच चकवलं गेलं, बाद केलं गेलं. आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय की स्ट्रायकिंग एंड वरती मोरेश्वर देखील डॉट बॉल फेस करतोय. डॉट बॉल रेशो वाढतोय. सध्या आपण पाहिलं तर 3 आणि 1, पहिल्या षटकामध्ये 3 आणि आता 1, 4 डॉट बॉल आहेत. ऑफसाइड मध्ये प्रहार केला, या फटक्याची नितांत गरज होती. स्वीप कवा बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय पहिला संघर्षाचा चौकार. नक्कीच आज आपण पाहिलं तर योगेश 11 आमने विपक्ष खडेगोलिवली पहिली लढत आहे. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो जय जलेश्वर वाडेकर विपक्ष शिवम स्पोर्ट्स गेरसे. हा एक महत्वपूर्ण आणि भरपूर सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मॅच आपण नक्कीच अनुभवणार आहोत पुढची. शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष चैचरेश्वर वाडेकर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या दोन्ही संघांनी एक आपला वेगळा धबधबा निर्माण केला. पण वाडेकर संघाचा विचार केला तर ग्रामीणचा वर्ल्ड कप अर्थातच मकर संक्रांत चषक नियोजनामध्ये सातत्यानं प्रत्येकी वर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक दमदार परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिला. खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे 9 बॅटर्स असतील. होय, त्या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या, कारण काल देखील एका संघाला आम्ही पेनल्टी देणारच होतो, पण अनाउन्समेंट करायच्या पूर्वीच त्यांनी तिथून सर्वांना बाजूला केलं. त्या अनुषंगाने थोडं आपण लक्ष द्या की खेळाडू कक्षामध्ये आपलं 9 बॅटर्स व्यतिरिक्त कोणताही प्रेक्षक किंवा कोणताही एक्स्ट्रा प्लेअर तिथे नसेल. सगळ्या सूचना आयोजकांच्या आज फक्त शब्द आमचे आहेत. बॉलिंग ट्रॅक पर कॉमेंट्री बॉक्स सेट वरून भावेश विकेट आला होता, मिस केलं पूर्णपणे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल नॉट. षटक संपन्न. दुसरा आणि 2 ओव्हर्स नंतर आपण पाहतो अवघ्या 10 धावा धावपटलावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 2. टीम गावदेवी स्पोर्ट्स खडेगोळवली. योगेश 11 आमने क्रिकेट संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. पण काल हिंदर मामा पाटील यांच्या वतीने आयोजित केलेली मामा चषक स्पर्धा आपण पाहिली तर आमने म्हणजे शिवनेरी आमने 40+ संघाला आपण पाहिलं. गुरुदत्त मानकोली 40+ संघाविरुद्ध ते खेळत होते आणि गुरुदत्त मानकोलीच्या फलंदाजांनी जवळपास एकदा 5 धावा धावून घेतल्या उमेश सर, आणि एकदा 4 धावा धावून घेतल्या, आणि 4 धावा 2 वेळा घेतल्या. म्हणजे असं एक भरपूरच नाट्यमय क्रिकेट सुरू होता आणि तो सामना तिथे जिंकला गुरुदत्त मानकोली 40+. तर कालचीच लढत होती मामा चषकामध्ये रजनी क्रिकेटमध्ये. सध्या बॉलिंग ट्रॅकवर सागरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज मोरेश्वर आहे. पहिला डॉट
पहिला डॉट आपण पाहतोय, षटक दुसरं म्हणजे सेकंड स्पेल मध्ये आला, षटक तिसरं आहे सध्या सांघिक पण वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन आलं सागर. पहिला डॉट स्टेप आउट करून खेळला गेला फटका, तो मिस्टर मेंगा मिड ऑफ फिल्डर थोडे मागे सरसावले, जजमेंट अगदी योग्य आणि झेल देखील टिपला गेला. विकेटचा पतन होत असताना आपण पाहतोय लागणारा हा तिसरा झटका बॅटिंग करताना टीम खडे गोळवलीला. दुसरी टेस्ट मॅच, एक मॅच भारतीय संघाने गमावले, थोडं निराश केलं कारण पहिल्या टेस्ट मॅच मध्ये चांगली कामगिरी पाहिली होती, पण सेकंड इनिंग मध्ये पूर्णपणे चित्र काही वेगळंच आपल्याला पाहायला मिळालं. जेव्हा भारतीय संघ शेवटच्या इनिंग मध्ये फलंदाजी करायला एका मागोमाग एक सगळे फलंदाज बाद होत गेले आणि सगळ्या भारतीयांना थोडं निराश केलं. पण या टेस्ट मॅच मध्ये आपण पाहतो सध्या यशस्वी भव असा शुभ आशीर्वाद जणू काही यशस्वी जयस्वालला दिला सर सचिन रमेश तेंडुलकर यांनी. कालच्या 170 वर तो नाबाद राहिला आणि आज त्याने त्या 200 धावा पूर्ण केला. चांगली सुरुवात आपण पाहतोय भारतीय संघाची दुसऱ्या टेस्ट मॅच मध्ये, पण सध्या इथे सुरुवात चांगली झाली ती योगेश 11 आमनेशी का बॉलिंग अटॅक राहिला पूर्णतः जखडून ठेवलाय गावदेवी क्रिकेट संघ खडे गोळवलेला. आणखीन एक डॉट बॉल रेशो पाहता असं वाटतंय की या मॅच मध्ये डॉट बॉल जणू काही ठासून बघा, पहिल्या ओव्हर मध्ये 3, सेकंड ओव्हर मध्ये 3 आणि या ओव्हर मध्ये देखील 3, म्हणजे 9 बॉल तर आतापर्यंत डॉट आल्यात आणि एक चेंडू अद्यापही शिल्लक, 2 चेंडू शिल्लक असतील कदाचित त्या षटकातले. समोर लॉफ केलाय ओव्हर द बॉल हेड ब्लॅक स्क्रीनच्या वर ऑफिशियल कॅमेरामॅनचा अगदी बाजूने बॉल निघून चाललाय, सीमा पार येतोय. स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषक षटकार. समोर लॉफ गेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा तडाखे बंद फटका आपण पाहतोय सिक्सर. आणि या दोन षटकारांनी धावसंख्या वेगाने पुढे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कर्पूर गौरव करुणावतारव संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. अप्रतिम संगीत शिवशक्तीला एकत्रित नमन करून पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेनं. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा कॉलिंग केली जाईल. शिवम स्पोर्ट्स गेरचे विपक्ष जय जलेश्वर वाडेकर, चला वाडेकर संघाचे एखादे प्रतिनिधी अतुल, प्रणित, कपिल, सिद्धू, सर्वेश आपण आला असाल तर येस. अतुल बोईर आलेला. शिवम स्पोर्ट्स गेरसेचे कॅप्टन आपण देखील या लगेच. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घेणार आहोत. सन्माननीय डॉक्टर रमेश तिवारी साहेबांचा आपण आपल्या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान पूर्ण करीत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितेश दादा मेहर यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आणि सचिन शेट्टी, मिलिंद दादा दळवी देखील इथे उपस्थित आहेत आणि मिलिंद दादा दळवी आणि नितेश दादा मेहर यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करीत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठं नाव, सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव आपण पाहतो. सन्माननीय डॉक्टर
रमेश तिवारी साहेबांचा स्वागत आणि सन्मान. कोरोना काळामध्ये मात्र अफाट मेहनत त्यांची आपण पाहिली आणि कुठेही आपल्या जीवाची पर्वा न करता मात्र पेशंट्स खऱ्या अर्थानं त्याची त्यांनी सेवा केली, नितांत सेवा केली. असे वैद्यकीय क्षेत्रातील मोठं नाम आपण पाहतोय. तिवारी डॉक्टर साहेब यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय. साहेबांना विनंती करेन नक्कीच थँक्यू सो मच. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती. वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेला भेट दिलीत आणि नक्कीच आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. याबद्दल डॉक्टर साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतो 2 धावांच्या मदतीनं 25 आकड्यावर 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा ऑन साइडला वळवला गेला. फटका चांगला अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. चेंडूला उचलतात फेकतात तोपर्यंत धावसंख्या आपण पाहतो पूर्ण केल्या गेल्या त्या 2 आणि 2 धावफलक पुढे एकच घेतल्या म्हणजे सिंगल धावफलक पुढे 26. जे 2 षटकार आले राहुलच्या बॅटमधनं ते भरपूर महत्वपूर्ण ठरले गेले आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो धावसंख्या 26 सव्वीसच्या घरात. स्ट्रायकिंग एंड वरती समोर सध्या राहुलला आपण पाहतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, बॉल मागे चाललाय लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहतोय. दरम्यान चेंडूला अडवलं जाईल, उचलतील फेकतील तद्वार पुन्हा एकदा एक सिंगलने तुमचं काम कितपत भागेल हा देखील प्रश्न. जशी मुंबईची लाईफलाईन लोकल आपण पाहतोय पण सध्या एक्सप्रेस समोर ट्रॅक वर आपण पाहू शकाल आणि त्या एक्सप्रेसच्या गतीनं धावा देखील तुम्हाला तशा बनवाव्या लागतील. सिंगल डबलने धावफलक जरूर पुढे सरकेल पण ते पुरेसं असेल का? वाईट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, अप्रतिम चेंडू आपण पाहिला. आणि जेव्हापासून अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट वाढलंय म्हणजे ऑफस्टमच्या बाहेर शफडून ऑन साइडला खेळणं असावं किंवा यष्टांच्या मागे जाऊन अक्षरशः खेळणं असावं, हे क्रिकेट जेव्हापासून वाढलंय तेव्हापासून वाईड यॉर्कर, हार्ड लेन, टेस्ट मॅच लेन ज्याला म्हटलं जातं, या सगळ्या चेंडूचा जास्त वापर म्हणजे टेस्ट मॅच लेन म्हणजे हार्ड लेन म्हणजे गोलंदाजाला तिथे गुड लेंथ आणि शॉर्ट ऑफ लेनच्या मधोमध टप्पा पडल्याच्या नंतर जो टॉस करण्याची क्षमता असते त्याला हार्ड लेंथ म्हटलं जातं. तिथून चेंडू खेळणं थोडं कठीण पण यावेळेस स्लॉट मध्ये आला, बॅकफुटला आला, पॉवर जनरेट केले आणि पॉवर पॅक्टेड मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला ज्यांची रिक्षा आहे त्यांना विनंती थोडीशी बाजूला पार्क करा. तिचे रिफ्लेक्स समालोचन कक्षावर व्यासपीठावर पडतात. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जी रिक्षा आहे त्यांना विनंती. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. जय जालेश्वर वाडेगर आणि शिवम स्फोट गेरसे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये संपर्क साधा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच. सर आपण जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. षटक संपन्न झाले. 4 षटकांनंतर आपण पाहतो 33 धावा धावपटलावर, कारण बॉलिंग अटॅक चांगला राहिला. त्यापूर्वी ते षटक आपण पाहिलं 10 धावांचा जिथे एक सिक्सर आला आणि त्यापूर्वीचा 2 षटकार आले तरी 13 धावा खर्च केला. म्हणजे आपण उल्लेख केला होता की डॉट बॉल रेशो वाढतोय, कुठेतरी त्याला प्रत्युत्तर देत असताना ही फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक आपण पाहतो विजयला. विजय येतोय समोरच्या एंड वरून बॉलिंग ट्रॅक वर. षटक शेवटचा अंतिम षटक स्लॉग ओव्हर 4 ओव्हर. आडामारीचा षटक आहे. पहिलाच बॉल उंच आकाशामध्ये उडवला गेला आणि निर्जन स्थळी टप्पा पडला. कारण मिड ऑन नाहीये, बाहेर लॉंग ऑन आहे. मिड ऑफ देखील नाहीये, बाहेर लॉंग ऑफ आहे आणि त्याचा बेनिफिट बॅटरला मिळाला. मिस्टामिंग स्ट्रोक होता, बराच का चेंडू हवेमध्ये होता आणि त्यानंतर तो मिड ऑफच्या जवळपास त्या क्षेत्रामध्ये पडला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. दरम्यान 2 धावा संख्या अंकित केल्या गेल्या. खरं तर ज्यांच्यावरती संघाची जबाबदारी होती तो मोरेश्वर असेल किंवा
शाफिर असेल किंवा रोहित असेल ते बाद झाल्याच्या नंतर समीर आणि राहुल न खेळ म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं, आउट ऑफ द बॉक्स होतं. बराचसा म्हटलं जातं ना की पेपर इतिहासाचा अभ्यास केला, भूगोलचा, तसं झालं. रोहित किडनीचा अभ्यास केला असेल, शाफिरचा अभ्यास केला असेल, मोरेश्वरचा, पण इथे अनएक्सपेक्टेड खेळ आपण पाहिलाय. समीर आणि राहुलला जबाबदारी घेतली आहे. आणखीन एक टोले संघ फटका आपण पाहतो लॉंगलचा वरून षटकार. गेश सध्या आपण पाहिलं तर या विभागामध्ये जेव्हा जेव्हा समालोचन करण्यासाठी आम्ही तेव्हा बेस्ट क्वालिटी साऊंडचे आपल्याला पाहायला मिळते ना गेश, कारण रजनीमध्ये देखील त्यांनी खूप एंटरटेन केलं होतं. जेव्हा रजनी क्रिकेट आपण पाहिलं होतं स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाचं, तो एक वेगळाच अनुभव होता, ते एक वेगळीच मजा होती. सर्व टिटवाळकर मात्र आवर्जून म्हणजे जवळपास तुम्ही 2.5 बाजू द्या, 3 बाजू द्या, 4 बाजू द्या, प्रेक्षक काहीतून हलत नव्हते. अशी स्पर्धा आहे आणि खरं तर या स्पर्धेचा बोलबाला राहिला या विभागामध्ये. सोडून दिले ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. अमितजी डांगरे सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. प्रदीपजी दळवी सर देखील आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये जेपी पॅनल कडून महत्वाची भूमिका ज्यांनी साकारली असे आमचे सर्वांचे लाडके उमेशदादा केने सर. ऑनसाइड कॅच होता. यस इट इज आउट. क्लीन प्लम. एलबीडब्ल्यू लेग बी फॉर द विकेटची विकेट आपण पाहतोय. महत्वाची ही विकेट मिळाली आहे आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आता चौका षटकार यायला सुरुवात झाली होती, 3 षटकार ठोकले आणि वैयक्तिक 22 धावसंख्या ज्याने बनवल्या 22 ज्याने वैयक्तिक बनवला तो राहुल आता तंबूच्या अक्षराला. आणि नक्कीच नदीम नवीन फलंदाज आहे आणि रोशन दादा तुमच्या माहितीसाठी सांगेल की नदीमने आणि मीने बिर्ला कॉलेज साठी खेळताना बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिल्यात. आमच्या समावेत होते बिर्ला कॉलेजमध्ये आणि बिर्ला कॉलेज साठी खेळताना आम्ही बऱ्याचशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. त्यामुळे इथे मात्र पाहतो आपण मिड ऑफच्या वरून खेळण्यात लॉंग ऑफला फिल्डर नाही, एक तर पूर्ण सेकंडचा कॉल मिळणार नाहीये, फक्त एकच धाव आपण पाहतोय. पण फरक इतकाच की आम्ही फॉक्स क्रिकेट खेळत होतो आणि इथे मात्र आपण पाहतोय की सध्या ओपन क्रिकेट. फुल्लर लेंथ होता ऑन साइडला वळून असा प्रयत्न. ओके टेक्निकल टीम कडे डिसिजन सोपवला व्हस्टा बीमर साठी. चेक करूया आपण आपल्या टेक्निकल टीम मध्ये. इट्स फेअर डिलिव्हरी, वॉलेट डिलिव्हरी आणि धावा संख्या आपण पाहिली तर त्या शेवटच्या चेंडूवरती एकही मिळत नाहीये. षटक संपन्न 5वं, 17 संपन्न पहिलं आणि आफ्टर फर्स्ट सेशन 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावपटलावरती, लक्षात 44 असेल. पण यापूर्वी आपण करूया टॉस बॉक्सच्या कक्षामध्ये, नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण करतोय टॉस. शिवम स्पोर्ट्स गेरचे विपक्ष जय जलेश्वर वाडेकर या 2 संघांमध्ये पुढची लढत. निखिल जी ठोंबरे सर आपला समावेश जोडले जातात. इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स. धन्यवाद प्रथमेश. प्रसिद्ध उद्योजक किरवलीचे अनिल दादा भोईर यांना विनंती करतो. अनिल दादा भोईर प्रसिद्ध उद्योजक किरवलीचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला शिवम स्पोर्ट गेरसे आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर. या दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करतो. महत्वाची लढत, दुसरा सामना.
टॉस आपण करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रसिद्ध असे उद्योजक आहेत किरवलीचे अनिलदादा भोईर, त्यांच्या शुभ हस्ते टॉस करतो. एका बाजूला शिवम स्फोट गेरसे आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर. दोन्ही अतिशय मातब्बर संघात आणि दाखल झालेत एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये. दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळेल. कॉइन ओके, कॉइन आहे आपल्याकडे. छापा आणि काटा कोण कॉल करता? ओके, गेरसे संघाचे कॅप्टन कॉल करतील. छापाचा कॉल आहे त्यांचा, काटा आलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. जय जलेश्वर वाडेकर संघ टॉस जिंकलाय. शिवम स्फोट गेरसे संघ समोर आहे. काय निर्णय घेशील? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या मैदानाचा आपण सखोल अभ्यास केला तर अतिशय सुंदर ग्राउंड आहे. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आहे, काय बोलशील? प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? 60च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक. विजयासाठी खूप सारे शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला गेरसेचे कॅप्टन आहेत. टॉस तर पराभूत झालेत, आता बॅटिंग करायचे. किती धावा? 60+ मागण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही विजयासाठी खूप सारे शुभेच्छा आहेत. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. जय जलेश्वर वाडेकर विन द टॉस अँड चूज द फील्ड. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक इन क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. धन्यवाद. थँक्यू सो मच. लक्ष 43 धावा संख्येचं 44 धावा संख्येची आपण पाहतो. 43 बनवल्या गेल्या, 44 बनवायचा आणि उत्तरार्धाला आता सुरुवात होईल. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 आहे. भव्य पर्व. 44 एक मी तर म्हणेन फायटिंग टोटल पर्यंत पोहोचली टीम, कारण ज्यामध्ये मोलाचा हातभार राहिला. 22 धावसंख्येचं योगदान दिलं ते बॅटर आपण पाहिलं राहुलला आणि समीरचं 10 धावांचं योगदान. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या 17 अखेरीस 43 लागल्यात. 44 धावांचं लक्ष आपण पाहतोय. मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतो आमचे सहकारी समालोचक वॉइस ऑफ जुन्नर डीकेसी ठोंबरे सरांना. धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण एन्जॉय करतायत एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. इथे टाकलेला बॉल फटका इथे फसला. कॉलिंगच नाही पाहायला मिळाली दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सध्याच्या घडीला सत्यम आणि देवेंद्र, तर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये रोहित याला आपण पाहतोय. मैदानाच्या चौपेर आपण स्टँड पाहतोय. या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवतायत. लक्ष जर आपण पाहिलं तर 43 धावांचं लक्ष. सलामीची जोडी सत्यम आणि देवेंद्र. 2 बॉलमध्ये सत्यमने आतापर्यंत 3 धावा केलेल्या आहेत. गोलंदाज तयार होतील रोहित. रोहितचा बॉल परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर, प्रत्युत्तर नव्हतं. थोडेसे सफल झाले. दांडी दाखवली आणि ती वाकवली. गोलंदाज रोहित अर्थात किडनीने. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतं एकविरा स्पोर्ट क्लब गुरवडी पाडा आयोजित एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. नितेशदादा मेहर असतील, मिलिंददादा दळवे असतील, सचिन दादा असतील, तदनंतर नितेश असतील, यांचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन
तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूला अमने संघ, दुसऱ्या बाजूला खडे गोलवली हा संघ मैदानामध्ये खेळतो. 3 धाबा धावपलकावर रोहितला विकेट मिळाल्या. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालेत बॅटर प्रशांत. किडनीचा बॉल इथे लाईन थोडीशी खराब आहे. पंचांचा अवांतरचा इशारा येतो. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. 4 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा, 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे एज परतावा लागतं बॅटर प्रशांतला. हा दुसरा धक्का टीम आमनेला. प्रतिम संगीत डीजे नागेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. धावपलकावर 4 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज रोहित किडनी या नावानं तो सुप्रसिद्ध. ओपन क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं क्रिकेट त्याने खेळलाय, परंतु सध्याच्या घडीला गावच्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. 4 धावा धावपलकावर, 2 विकेट त्याने मिळवलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांच्या लढतीमध्ये 43 धावा इथे डिफेंड करायच्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आमने संघ 8.75 ची सरासरी त्यांना मेंटेन राखायची चेससाठी. इथे देखील बॅटचे एज क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट स्लिप मध्ये एकच धाव आली. कॅच घेण्याची सुवर्ण संधी होती. थोडेसे नाराज आहेत किडनी क्षेत्ररक्षकावर. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने टीम आमने जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला 5 या धावसंख्येवर. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा, 43 चा पाठलाग. 38 अजूनही बनवायच्यात. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 25 चेंडू शिल्लक, 38 धावा. मॅच चांगली होईल. एकाकडे फलंदाजी चांगली आहे, दुसरीकडे गोलंदाजी चांगली आहे. इथे टाकलेला बॉल, सुंदर गोलंदाजी. पंचांकडे खूप मोठा अपील आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास इथे कमी पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावपलकावर टीम आमने 5 धावा. संधी बॅट डीजे नागेशला. 24 चेंडू, 38 ची आवश्यकता. नितेश प्रदीप दळवी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला पंच आपण पाहतोय अमितजी डांगरे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये उमेशजी केने सर आहेत. तिन्ही पंचांचं आपण विशेष कौतुक करू. दुसऱ्या बाजूला 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं. त्यांचे आम्ही मनापासून आभार. डीजे नागेश अप्रतिम संगीत या स्पर्धेमध्ये वाजवतात. त्यांचं कौतुक आपण करू. या स्पर्धेमध्ये सचिन शेठ दळवी, नितेशदादा मेहेर, मिलिंददादा दळवी, सचिन रमेश दळवी यांचं हे जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतं या क्रीडा स्पर्धेचं. दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना गोलंदाजी मार्कवर समीर आलेत. षटक क्रमांक 2 मध्ये समालोचन कक्ष एंड करून गोलंदाजी. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका सजवला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगलच्या जास्त काय मिळणार नाही. या एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल आमने टीम 6 या धावसंख्येवर. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. कुमार आणि सत्यम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोशन डिसूजा दर्जेदार स्कोरिंग सध्याच्या घडीला करतायत. प्रत्येक बॉलवर चांगली माहिती पुरवतात. समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून स्कोररकडे पाहिलं जातं. भूमिका चांगली आहे. गोलंदाज तयार समीर.
समीरचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. गोलंदाजी अचूकता सध्याच्या घडीला पाहायला मिळते समीर या खेळाडूकडून. 3 चेंडू त्याने हाताळलेत. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खरचली. 6 धावा धावपलकावर टीम आमने. मैदानामध्ये 1-2 मोठाले फटके मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील ती क्षमता आहे बॅटर सत्यम मध्ये. सध्याच्या घडीला तो स्ट्रायकर एंडवर. समीरचा बॉल फटका दमदार चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. फलंदाजाच्या पाठीतून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल तोफेचा गोळा. सिक्सर. टोल आपल्याला पाहायला मिळाला बॅटर सत्यमच्या बॅट मधून. धावपलकावर 12 धावा टीम आमने. इथे देखील बॅटनं फटका खेळलाय. रोहित दूरवरती चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4 रन. कवर 27 अजूनही बनवायच्यात. शेवटचे 20 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला बॅटर सत्यम करतोय. सलामीचे बॅटर आहेत. आमने संघाचा विश्वास या खेळाडूवर. त्याची बॅटिंग सध्याच्या घडीला दर्जेदार होती. इथे देखील सुंदर असा फटका बॅक टू बॉलर फटका सजवला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता या बॉलवरही धावा 2. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 18. विजयाचं समीकरण पाहू. 18 चेंडू शिल्लक आहेत. 8.33 ची सरासरी. 25 बनवायच्यात विजयासाठी. संधी दे बॅट डीजे नागेशला. मार्कवर पुन्हा एकदा किडनीच्या हातामध्ये बॉल. सॉरी 44 धावांचं टार्गेट आहे. 43 बनवलेले आहेत. 44चं लक्ष आहे. म्हणजे 18 बॉल आणि 26 इथे बनवायच्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. किडनीच्या हातामध्ये बॉल आहे. हे षटक महत्वाचं राहील. स्ट्रायकर इनवर बॅटर कुमार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. एकच सिंगलच्या जास्त काय मिळणार नाही. 1 धाव आली. संघाची धावसंख्या आमने टीम जाऊन पोहोचले 19 या धावसंख्येवर. 17 चेंडू 25 धावा. हे समीकरण. इथे प्रत्येक सामना तुम्हाला जिंकायचा आहे. प्रत्येक सामना डुवर डाई. जोपर्यंत तुम्ही जिंकणार आहे या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकून राहाल. परंतु ज्या वेळेस तुमचा पराभव होणार आहे या स्पर्धेच्या बाहेरचे रस्ते आहेत. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर रोहित च्या हातामध्ये बॉल आहे. किडनीचं हे षटक महत्वाचं राहील. स्ट्रायकर इनवर बॅटर सत्यम. सत्यमच्या बॅट मधून बेटर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवर येतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा 2. 2 धावा येत आहेत या बॉलवर. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवर. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. एकनाथ शेठ दळवे यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा 6व्या पर्वामध्ये सुपर डुपर हिट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आमच्या आयोजक कमिटी एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली यांचं दमदार आयोजन. आणि ते आयोजन साकार करत असताना सचिन शेठ दळवे असतील, नितेशदादा मेहर, मिलिंदजी दळवी, सचिन रमेश दळवी यांचं विशेष योगदान आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. फटका फसला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. टिपतील झेल. संपेल बॅटरचा खेळ.
मध्ये दाखल झाले ते सागर फुलोरे मैदानामध्ये दाखल होतील इन ॲट नंबर 5. इथे टाकलेला बॉल क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गुल फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. प्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळते ऑन अ हॅट्रिक बॉल आहे सध्याच्या घडीला किडनीचा. न्यू बॅटर मैदानामध्ये राकेश दाखल झालेत. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये देखील 2 विकेट आल्या. याही षटकामध्ये 2 विकेट कॅरी केल्यात त्या रोहितने. किडनीचा हा चेंडू इथे लाईन लेंथ खराब आहेत. पंचांचा अवांतरचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 22. या धावसंख्येवर मुख्य पंच सध्याच्या घडीला अमित डांगरे, दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच प्रदीपजी दळवी आणि तिसरे पंच उमेश केनेसर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. स्वतः यष्टीरक्षक येत आहेत बॉलवर. एक सिंगल आली बॅटर राकेशच्या बॅट मधून. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 21 बनवायच्या. शेवटचे बॉल मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर शिल्लक आहेत अजूनही 13 चेंडू शिल्लक. सुंदर असा बॉल तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षण थोडस खराब होत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं भरपूर गरजेचं राहील. टीमकडे गोलवलेला हा चेंडू सीमा पार चौकार. फील्डिंग करणारी टीम जिंकली पाहिजे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. हे षटक महत्वाचं राहील. या षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे केली जाते. मैदानामध्ये आपण बॅटर कुमार पाहतो आणि त्याच्या जोडीला राकेश. ही जोडी देखील महत्वाची राहील टीम आमनेसाठी. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कडे गोलवली संघाचे कर्णधार किडनी यांच्याकडून रोहित. जबरदस्त स्पेल. 4 विकेट त्यांनी कॅरी केल्या आणि 14 धावा 2 षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम कडे गोलवली. 12 बॉल रिमेनिंग 17 रन टू विक्ट्री.
12 चेंडू 17 धावा. 17 धावा 12 चेंडू हे षटक महत्वाचं आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. हर्षदच्या हातामध्ये बॉल. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. कैलासवासी योगेश अंकुश फुलोरे स्टँड, कैलासवासी नारायण संभाजी राव देशमुख स्टँड खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवतात. त्यांच्याही स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी रमेश सुदाम दळवी स्टँड आपण पाहतोय. कैलासवासी नामदेव नाना मेहेर स्टँड, एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा दिवस क्रमांक 3 मध्ये. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर हर्षद, स्ट्रायकर इनवर राकेश. सुंदर बॉल, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण आलेत. सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 28 ऑन द बोर्ड. 16 बनवायच्या 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कामगिरी कशा प्रकारे होती. विकेट घ्यावे लागतील. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं आतापर्यंत फक्त रोहितनेच विकेट घेतलेल्या आहेत. 4ही विकेट. जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली. दुसऱ्या बाजूला टीम आमनेला 1-2 मोठाले फटके, एक चौकार एक षटकार आला तर मॅच खुली होईल टीम आमनेसाठी. काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. सध्याच्या घडीला हर्षद आहेत गोलंदाजी मार्कवर. 11 चेंडू 16 धावा हे समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस करत असताना कॅप्टन, परंतु भरपूर वेळ घेत आहेत. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील. यानंतर देखील खूप मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिवम 11 गेरसिंग आणि त्यांच्या विरोधामध्ये जय जयलेश्वर वाडेघर. या दोन संघामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 3 मधली दुसरी मॅच. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हर्षद. हर्षदचा बॉलर बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे हलकसं अपील आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल आली बॅटच्या सहाय्यानं. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवर. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण आपण पाहू. 10 चेंडू 15 धावा. प्रत्येक सुंदर असा बॉल, तितकाच दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेचा वेध घेतोय. कैलासवासी योगेश अंकुश फुलोरे स्टँडला सलामी देणारा एकनाथ शेठ स्मृती चषक चौकार. येतोय राकेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या धावफलकावर 33 बनवायच्या 11. 9 चेंडू शिल्लक. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा आला. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 34. 34 धावा. विजयाचं समीकरण 9 चेंडू. 9 चेंडूंमध्ये 10 बनवायच्या. सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करत असताना बॅटर राकेश, त्याच्या पाठमधून एक चौकार आला. विजयाच्या जवळीक नेणारा तो चौकार. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार, स्कूप स्ट्रोक. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक चौकार. जबरदस्त बॅटिंग. छोटा तीर वार करे गंभीर. राकेश मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करतो. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. लेंथ खराब आहेत. प्रदीप दळवे आमच्या बाजूने वळत आहेत. त्यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 39 बनवायच्यात. विजयासाठी आता 5 धावा. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये. इथे टाकलेला बॉल, फुल टॉस. पंचांनी वेस्ट ऑफ हाईट बीमर घोषित केलाय आणि हा विजयी चौकार आलाय टीम आमनेसाठी. बॅटर राकेशच्या बॅट मधून 4.